घर मालक म्हणतो आजच घर रिकामे करा, अन्यथा मी तुमचे लाईट व पाणी बंद करेन. परंतु हे तुम्हाला माहिती आहे का, असे कृत्य हे बेकायदेशीर आहे व असे कृत्य जर केले तर गुन्हा हा होतो. म्हणूनच येथे ही बाब देखील लक्षात घेणं गरजेचं आहे की शहरामध्ये असताना असे जे काही तक्रारी आहेत त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये घर मालक जो आहे तो भाडेकरूला कोणतीही नोटीस न देता घर खाली करायला लावतो, तसेच धमकवतो की घराला मी लॉक लावेल, तसेच भाडे वाढवून मानसिक त्रास देणे आणि भाडे वाढवून दिले नाही तर पाणी आणि लाईट कापणे अशा अनेक तक्रारी ह्या समोर येतात. त्यामुळे अनेक लोक हे भीतीपोटी घर सोडतात आणि इथेच ते चुकतात. याचे कारण असेही असू शकते की त्यांना कायदे माहिती नाहीत किंवा भाडेकरूला असलेले कायदेशीर अधिकार काय आहे हे त्यांना माहिती नाहीत. म्हणूनच त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की रेंट कंट्रोल ऍक्ट आणि न्यायालयाचे वेगवेगळे निर्णय स्पष्ट सांगतात की कोर्टाच्या इव्हिक्शन ऑर्डर शिवाय घर मालक हे भाडेकरूला बाहेर काढू शकत नाही आणि जर मालकाने जबरदस्ती केली तर BNS कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा हा दाखल होऊ शकतो. म्हणजेच कायदा हा भाडेकरूच्या बाजूने आहे हे समजून घ्या. आणि जर एखाद्या भाडेकरू सोबत हे होत असेल तर तो भाडेकरू पोलिसात तक्रार देऊ शकतो, तसेच तशी लीगल नोटीस त्या घर मालकाला देऊ शकतो आणि कोर्टामध्ये देखील तसा दावा लावू शकतो व आदेश मिळवू शकतो. म्हणूनच या संदर्भात जर तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता.